Pebbles Live. उत्तान शीर्षासन, पप्पी पोज. गुडघ्यावर बसून कंबरेतून खाली वाकावे, आपले कपाळ जमिनीवर टेकावे. दोन्ही हात कानांच्या बाजूला सरळ रेषेत ठेवावेत. आता हळूहळू श्वास घ्यावा. उत्तान शीर्षासनाचे फायदे. या आसनामुळे आपले खांदे आणि पाठीचा कणा मजबूत होतात. मानसिक तणाव दूर होतो. अनिद्रेचा त्रास कमी होतो. गुडघेदुखी असलेल्या व्यक्तींनी या आसनापासून दूर राहावे. उष्ट्रासन. प्रथम वज्रासन अवस्थेत बसावे. गुडघे आणि पाय एकमेकास जोडलेले असावेत. आता गुडघ्यांवर उभे राहावे. आता कंबरेतून पाठी मागे वाकत दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे घोटे धरावेत. या अवस्थेत आपल्या शरीराचा पूर्ण भार हात आणि पायांवर असतो. आता हळूहळू घोटे सोडत पूर्व अवस्थेत यावे. उष्ट्रासनाचे फायदे. हे आसन केल्याने पाठीचे दुखणे कमी होते. थायरॉइड ग्रंथी व्यवस्थित काम करतात. ॲसिडिटीची समस्या दूर होते. मान आणि पाठीला आवश्यक व्यायाम मिळतो. माकड हाडाचे दुखणे असल्यास उष्ट्रासन करू नये. लो अथवा हाय बीपीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. हे आसन योगा शिक्षकाच्या देखरेखीखाली करावे. सिंहासन. सिंहासन करताना प्रथम जमिनीवर बसावे. दोन्ही पाय एक एक करत गुडघ्यातून दुमडून मागे न्यावे. दोन्ही पायांची बोटं एकमेकांना जोडावीत. दोन्ही टाचा वर असाव्यात. दोन्ही हातांचे पंजे गुडघ्यावर असावेत. तोंड उघडून जीभ बाहेर काढावी. नाकाने श्वास आत घ्यावा. घशातून आवाज काढत हळूहळू श्वास बाहेर सोडावा. या आसनाच्या नियमित सरावामुळे मानसिक ताण कमी होतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. आवाज मधुर होतो. गुडघे दुखी असल्यास हे आसन करू नये. घसा दुखत असल्यास हे आसन करू नये. वीरभद्रासन. दोन्ही पायांमध्ये 2 ते 3 फुटांचं अंतर ठेवा. डावा पाय गुडघ्यातून वाकवा. उजवा पाय मागे घेऊन ताणा. आता आपले दोन्ही हात वर उचलून नमस्कार मुद्रेत जोडा. या स्थितीत काही सेकंद थांबून हळूहळू पूर्व स्थितीत परत या. आता हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. या आसनाच्या नियमित सरावामुळे
खांदे, पोट, फुफ्फुसं ताणली जातात. पाठीचे स्नायू बळकट होतात. मांड्या ताणल्या जाऊन पायांचे स्नायूही बळकट होतात. खांदेदुखी असल्यास हे आसन करू नये. हाय बीपीचा त्रास असल्यास वीरभद्रासन करू नये. पार्श्वोत्तनासन. सरळ उभं राहून दोन्ही पायांमध्ये 2 ते 3 फुटांचं अंतर ठेवा. दोन्ही हात पाठीमागे घेऊन नमस्कार मुद्रेत जोडा. आता हळूहळू उजवीकडे वळून कमरेतून खाली वाका. या स्थितीत आपलं डोकं आपल्या उजव्या गुडघ्यासमोर असेल. आपण या अवस्थेत 30 ते 60 सेकंद राहून हळूहळू पूर्व अवस्थेत या. हीच क्रिया डाव्या बाजूलाही करा. या आसनाच्या नियमित सरावामुळे शरीर लवचिक होते. पाय बळकट होतात. पाठीचा कणा, नितंब आणि मनगटांना आवश्यक असा व्यायाम मिळतो. पचनक्रिया सुधारते. डोकं शांत ठेवण्यास मदत होते. हाय अथवा लो बीपी असल्यास हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. हाताला कुठल्याही प्रकारची दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये. वृक्षासन. प्रथम सरळ उभं राहावं. उजवा तळपाय हाताच्या मदतीने डाव्या मांडीच्या वरील भागाला जोडावा. दोन्ही हात जोडून नमस्कार करावा. आता आपले दोन्ही हात वर उचलून नमस्कार करावा. आपलं डोकं दोन्ही हातांच्या मधोमध असावं. शरीराचा तोल सांभाळत या स्थितीत काही वेळ उभं राहावं. आता हात खाली घेऊन पूर्वस्थितीत यावं. हीच क्रिया दुसऱ्या बाजूला करावी. पायांचे स्नायू बळकट होतात. पाठीचा कणा मजबूत होतो. लहान मुलांची उंची वाढण्यास मदत होते. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये.
गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. परिवृत्त त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये आपल्या उंचीनुसार 2 ते 3 फुटांचे अंतर ठेवून सरळ उभं राहा. आपलं शरीर पुढे घेत कमरेतून वाका. आता श्वास आत घेत आपला उजवा तळहात डाव्या तळपायाच्या बाजूला जमिनीवर टेकवा. या स्थितीत काही वेळ राहून हळूहळू पूर्वस्थितीत परत या. आता हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. पाय बळकट होतात. पाठीचा कणा मजबूत होतो. पाठीची दुखणी दूर होतात. हाय बीपीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. मानेला अथवा पाठीला कुठल्याही प्रकारची इजा झाली असल्यास हे आसन करू नये. पर्वतासन. प्रथम पद्मासनात बसा. श्वास आत घेऊन रोखून ठेवा. आता नमस्कार मुद्रेत दोन्ही हात वर घ्या. हे आसन करताना पाठीचा कणा सरळ आणि ताठ असावा. हळूहळू श्वास सोडत हात खाली आणा. कमरेवरील अतिरिक्त चरबी दूर होते. पाय बळकट होतात. त्वचेचा सैलपणा कमी होतो. खांदे बळकट होतात. हे आसन फुफ्फुसांसाठी फायदेशीर आहे. हे आसन नेहमी रिकाम्या पोटी करावे. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये.
Pebbles Live.